गुड मॉर्निंग क्लास। सब बढ़िया, सब बढ़िया, सब बढ़िया, सब बढ़िया, इधर भी सब बढ़िया। लास्ट लेक्चर में हमने देखा था मोमेंट ऑफ इनर्शिया। मोमेंट ऑफ इनर्शिया देखा था, त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं आपण। काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया? बोला, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शिया माहित होण्याच्या आधी तुम्हाला माहित असायला हवं, काय माहित असायला हवं? मोमेंट काय माहित असायला हवं? मोमेंट, ठीक आहे। मोमेंट काय असणार? एक प्रकारचं एखादं मास आहे जे काय आहे r डिस्टन्स दूर जाते, त्यालाच काय बोलतो आपण? मोमेंट बोलतो। त्यालाच काय बोलतो? r डिस्टन्स दूर जाते, ठीक आहे। किंवा बरेच जण याला फोर्स इनटू मास पण म्हणतात। मास आहे जे काय आहे परपेंडिक्युलर फोर्सने पुढे जाते, त्याला काय बोलतात? मोमेंट। त्याला काय बोलतात? मोमेंट। मास आहे आणि हा मास किंवा एखादा फोर्स आहे तो परपेंडिक्युलरली कोणावरती लागतोय? एका पर्टिक्युलर मास वरती, ठीक आहे। काय काय डिस्कस केलं होतं की आठवतं? आठवायला हवं, ठीक आहे, आठवायला हवं। लिनियर मोशन असेल, लिनियर मोशन असेल तर काय असतं? इनर्शिया। लिनियर मोशन असेल तर काय असतं रे? इनर्शिया। आणि काय रिजन असतं हा इनर्शिया तयार होण्याचा? लिनियर मोशन मध्ये हा इनर्शिया तयार होण्याचा रिजन काय असतं? तर मास। काय रिजन असतं? तर मास। समजलं ना? काहीतरी एक इफेक्ट जाणवतो, काहीतरी एक काय जाणवतो आपल्याला? इफेक्ट जाणवतो, सॉरी, काहीतरी एक काय जाणवतो आपल्याला? इफेक्ट जाणवतो। काहीतरी गोष्टीवरती फोर्स लावताना तो अपोजिशनचा जो फोर्स असतो किंवा जो इफेक्ट असतो, कॉज असतो, जो आपल्याला पुढे पुश करू देत नाही इझिली, जोपर्यंत एक पर्टिक्युलर अमाऊंटचा फोर्स एखाद्या गोष्टीवर लागत नाही आणि त्याच्या मोशन मध्ये काहीतरी चेंज होणार नाही। मोशन मध्ये चेंज होणार नाही म्हणजेच काय? रेस्ट मधून मूव्ह करणार नाही किंवा मूव्ह आली गोष्ट थांबणार नाही, जोपर्यंत एक पर्टिक्युलर अमाऊंटचा फोर्स लागत नाही तोपर्यंत, बरोबर? याच्यानंतर जे बघितलं होतं ते काय बघितलं होतं? कोणती मोशन बघितली होती? रोटेशनल। कोणती मोशन डिस्कस केली आपण? रोटेशनल। रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया जो होता तो इनर्शिया नसून काय बनला? मोमेंट ऑफ इनर्शिया। काय बनला? मोमेंट ऑफ इनर्शिया। त्याला कशाने डिनोट करतो आपण? आय ने। त्याला कशाने डिनोट करतो? आय ने। आणि ह्याचा फॉर्म्युला काय सांगितला होता? काय रिझल्ट आला त्याचा? फॉर्म्युला काय होता? mr²। मग मास, लिनियरचा मास याच्यात सुद्धा नवीन कोणाला? रेडियस। नवीन कोणाला? रेडियस आला, ठीक आहे। रोटेशनल मोशन म्हणून रेडियस असणार, मान्य सर्वांना, बरोबर? चला, रेडियस आहे याचा अर्थ काय? या रेडियसमधून कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला विचारायला येतात? सॉरी, डिस्कस करून झाले, ठीक आहे। ऑलरेडी गोष्टी या डिस्कस केल्या आपण रेडियस वरतून। आता समजा ही रेडियस याची r रेडियस, ही पण रेडियस आहे, बरोबर आहे। नंतर ही पण r रेडियस आहे, बरोबर आहे। प्रत्येक पॉइंटला काय असणार आहे? म्हणजे प्रत्येक मासची काही ना काही रेडियस असणार, इथे रेडियस असणार, इथे रेडियस असणार, ह्या ऍक्सिस पासून काय होतंय? आज सगळ्या गोष्टी करताय, ठीक आहे। या पॉइंट मध्ये या सिस्टीम मध्ये सुद्धा वेगवेगळे रेडियस आहे, ठीक आहे। r रेडियस, r रेडियस, r रेडियस, r रेडियस, ठीक आहे। समजताय सर्व गोष्टी या? मग काय समजतं तुम्हाला की रेडियस जर कधी मॅटर करते तर रेडियस मॅटर करत आहे तर साईज आणि शेप सुद्धा मॅटर करतोय। म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड आहे रेडियस वरती, त्याच्या साईज आणि शेप वर। रेडियस वरती एक्झाम्पल दिलं होतं आपण एक, कोणतं? गणमेकी मशीन, ठीक आहे। उसाचा रस केला ना, त्याच्या मशीनचा एक्झाम्पल सुरुवातीला मी फोटो टाकला होता, आठवतं? रेडियस काय होती? त्या दुसऱ्या चाकाची जास्त होती आणि एकाची कमी होती, बरोबर? आठवतंय? इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, ठीक आहे, हाय। मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, याचा इफेक्ट काय होईल रे? याचा इफेक्ट काय होईल? एखादी गोष्ट जी ऑलरेडी रोटेट करते, एखादी गोष्ट जी काय करते रे? ऑलरेडी रोटेट करते v व्हेलॉसिटीनं, तर त्या गोष्टीमध्ये बदल घडवून आणणं कसं वाटेल आपल्याला? खूप अवघड। एखाद्या गोष्टीचा इनर्शिया जास्त, आणि हा इनर्शिया कोणामुळे जास्त असेल रे? तर रेडियसमुळे। कोणामुळे जास्त असेल? तर रेडियसमुळे, मान्य? जर ह्याचा रेडियस जास्त आहे तर ह्याच्या सुरुवातीला ह्याच्यामध्ये काय आहे? स्पीड आहे, व्हेलॉसिटी याच्यावर, ठीक आहे। मग हा ऑलरेडी काहीतरी व्हेलॉसिटी मध्ये मूव्ह करतोय, तर याचा इफेक्ट काय होईल आपल्यासाठी? आपल्यासाठी इफेक्ट काय होईल? ह्या मोशनला आपल्याला थांबवणं काय होईल? थोडंसं जड जाईल
आणि कोणा पण होणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून त्या उसाच्या मशीनमध्ये तो मोठा चाक जो असणार तो खूप स्पीड मध्ये फिरत राहणार. मोठं चाक जे होतं, मोठं साईडचं जे चाक होतं, व्हील होतं, ते खूप स्पीड मध्ये फिरत राहणार. आणि एकदा काय त्यांनी मोमेंटम गेन केलं तर त्या मोमेंटमला स्टॉप करायला आपल्याला खूप जास्त फोर्स लावावा लागणार. म्हणजे त्याचा अर्थ जास्त फोर्स टाकू त्याच्यामधनं तर काही फरक पडणार आहे का त्याच्या मोशन मध्ये? तो चेंज करेल का त्याच्या मोशन मध्ये? लवकर नाही. कारण इनर्शिया काय आहे? इनॅबिलिटी. इनर्शिया काय? इनॅबिलिटी टू चेंज इट्स मोशन. इनॅबिलिटी टू चेंज इट्स मोशन. बरोबर? काय इनॅबिलिटी? कारण की इनॅबिलिटी म्हणजे काय? तो कॅपेबल नाहीये. तो कॅपेबल नाहीये त्याच्या मोशन मध्ये चेंज करायला. तो कॅपेबल नाही आहे याच्या मोशन मध्ये चेंज करायला. याची मोशन काय? स्पीड. मग याच्या मोशन मध्ये चेंज कसा होईल? जास्त रेस्ट मध्ये जाईल. होईल का लवकर? हे नाही. ठीक आहे. These are some theoretical concepts that you must know. What is the inertia and what is moment of inertia? Actually, we have to focus on the problems that must ask in exams. Such kind of questions must ask in exam, whether it is from CET or NEET, or maybe the exams like CET ask such kind of questions to calculate moment of inertia for a given system. For a given system. बघा मग काय? ऍक्सिस ऑफ रोटेशन समजतं सर्वांना? मी डिस्कस केलं होतं. काय काय डिस्कस केलं होतं? एक मिनिट. आठवतं सर्वांना ऍक्सिस ऑफ रोटेशन? ठीक आहे. ही सर्क्युलर डिस्क बोललो तुम्ही, बरोबर? ह्या सर्क्युलर डिस्कच्या मी बोललो होतो जर कधी इकडे गेला असेल तर काय म्हटलं होतं आपल्याला? समजा हा असा असेल तर ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज along circumference of circle. Is along circumference of circle. बरोबर आहे? along circumference of circle and perpendicular to plane. perpendicular to plane. ठीक आहे, समजते? परपेंडिक्युलर आहे. हा एक बॉडी आहे. ह्या बॉडीची ही काय आहे? एक प्लेन आहे. त्या प्लेनला हे काय केलंय? परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल तयार केला परपेंडिक्युलर. ठीक आहे, समजलं? तर मग याच कन्सेप्टला धरून आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to mr स्क्वेअर. आता हे फॉर्म्युले कसे येतात? काय ते पण मल्टिपल रिझन्स आहे. ठीक आहे, I is equal to mr स्क्वेअर. हा तर आपला आयडियल फॉर्म्युला. इनर्शिया नॉट इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड ऑन. बघा, एक आहे आपल्याकडे कायनेटिक एनर्जी, एक आहे आपल्याकडे कायनेटिक एनर्जी. बघा, सांगण्याचं कारण नाही, तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, बट ह्याच्यावर आणखी कन्सेप्ट देऊन जातील. बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपला? हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि हा व्ही कोणता असतो रे? लिनियर व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटी कोणती असते? लिनियर व्हेलॉसिटी. मान्य इथपर्यंत हे सर्वांना समजतं? मग सांगा, समजा एखादी सिस्टीम आहे, एखाद्या सिस्टीम आहे जी काय करते? रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आता याच्यामध्ये वेगवेगळे मासेस असतील. ठीक आहे, जे काय आहे? रोटेट करत असतील. ठीक आहे, आता आम्ही एक पार्टिकल घेतो जो कुठे आहे? त्या सर्कम्फरन्सवर. कुठे आहे? या सर्कम्फरन्स. आणि तो व्ही व्हेलॉसिटीने काय करतोय? ट्रॅव्हल. व्ही व्हेलॉसिटीने काय करतोय? ट्रॅव्हल करतोय. तर मग सांगा मला, जर व्ही व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर आपण ह्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मेजर करू शकतो. ह्या पार्टिकलची कायनेटिक, एखादा पार्टिकल इथे असता तर त्याची सुद्धा तुम्ही व्हेलॉसिटी मेजर केली तर त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा पॉसिबल आहे ना? का? जर याचा मास m, तर हाफ एम व्ही स्क्वेअर होतो, कायनेटिक एनर्जी मिळेल. बरोबर. व्हेलॉसिटी कोणती झाली रे? काही आठवतं तुम्हाला? टॅन्जेन्शियल. व्हेलॉसिटी कोणती झाली? टॅन्जेन्शियल. सर्क्युलर मोशन मध्ये शिकलेलं आपण. टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, द ऍक्सेलरेशन which directed toward the center of the circle. Such acceleration is called as centripetal acceleration. आणखी कोणतं असतं? सेंट्रिफ्युगल, जे बाहेर जातं. क्लिअर इथपर्यंत? मग सांगा रे, जर ही व्हेलॉसिटी लिनियर, व्ही फॉर लिनियर व्हेलॉसिटी, बरोबर. आता मी रोटेशनल मोशन बद्दल बोलतोय. ही सिस्टीम कोणती मोशन परफॉर्म करते? रोटेशनल. तर मग इथं कोणती व्हेलॉसिटीचा कोणता पॅरामीटर यायला हवा? व्हेलॉसिटीचा कोणता पॅरामीटर यायला हवा जी रोटेशनल मोशन मध्ये व्हेलॉसिटी डिस्क्राइब करते? ठीक आहे, हा तो मास, त्या मासची जी काय व्हेलॉसिटी. बट आता ही कोणती व्हेलॉसिटी झाली? अँग्युलर. ही व्हेलॉसिटी कोणती झाली? अँग्युलर. तर मग व्हीच्या ऐवजी काय यायला हवा? ओमेगा.
व्हीच्या ऐवजी काय लावा ओमेगा बरोबर आहे. इथे लिनियर झाली वेलोसिटी v फॉर समजतं नाही इतकं तरी v फॉर लिनियर वेलोसिटी. मग अँग्युलर वेलोसिटी बघा अँग्युलर वेलोसिटी अँग्युलर ऍक्सिलरेशनला काय बोलतो आपण अल्फा. अँग्युलर ऍक्सिलरेशनला काय बोलतो आपण अल्फा. माहिती आहे ह्यांची डायरेक्शन काय असते ह्यांची डायरेक्शन काय असते यांची डायरेक्शन काय असते डायरेक्शन असते परपेंडिक्युलर. डायरेक्शन काय असते म्हणजे हा जर कधी असा फिरतोय हा असा असतं समजतं राईट हँड रूल समजतं. जर कधी असं फिरत असेल हा मास समजा इकडनं असा फिरतात इथून असा वेलोसिटी म्हणजे डायरेक्शन कुठे आउटवर्ड. डायरेक्शन कुठे आउटवर्ड आणि ते काय असतं परपेंडिक्युलर. समजतंय हे काय हा प्ले झाला आणि हा काय झाला परपेंडिक्युलर. एक्झॅक्टली किती डिग्रीचा अँगल बनला याच्यामध्ये 90 डिग्रीचा. कितीचा अँगल बनला 90 डिग्रीचा. कसे आहे मग परपेंडिक्युलर. सेम फॉर अँग्युलर वेलोसिटी अँग्युलर ऍक्सिलरेशन. आय होप यू रिमेंबर ऑल दिस थिंग्स. क्लिअर पर्यंत तर बघा समजलं. मग इथं चेंज काय होणार या फॉर्म्युल्यामध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज करा कायनेटिक एनर्जी हाफ m v स्क्वेअर हाफ m v स्क्वेअर. त्या v च्या ऐवजी काय लिहिणार आहे त्या v च्या ऐवजी काय लिहिणार रिलेशन. v च्या ऐवजी काय लिहिणार रिलेशन जे लिनियर वेलोसिटीला डिस्क्राइब करेल अँग्युलर वेलोसिटी मध्ये. लिनियर वेलोसिटीला डिस्क्राइब करेल अँग्युलर वेलोसिटी मध्ये. v इज इक्वल टू काय असतं r ओमेगा r w काही पण म्हणा v इज इक्वल टू r ओमेगा r टू का ओमेगा इज इक्वल टू v बाय r. त्याच्यावरून रिलेशन काय बनेल v इज इक्वल टू r w किंवा ओमेगा. ठीक आहे समजलं हे इक्वेशन. तर मग हे इक्वेशन पुट करा कायनेटिक एनर्जी मध्ये v च्या ऐवजी. ठीक आहे कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ m v स्क्वेअर. v स्क्वेअर च्या ऐवजी मी इथे काय लिहू r ओमेगाचा स्क्वेअर. काय येईल मग आन्सर काय येईल बघा m r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मी थोडंसं 2-3 स्टेप मुद्दा वाढवला. ठीक आहे E फॉर एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी. ठीक आहे सर एनर्जी कुठून आली कायनेटिक एनर्जी. ठीक आहे हाफ mr स्क्वेअर w स्क्वेअर. ठीक आहे बघा ह्यांच्यामध्ये या सिस्टीम मध्ये हा एक छोटासा मास m1 होता हा झाला m2 झाला. ह्यांच्या सगळ्यांमध्ये काय चेंज होईल समजा एखादा पार्टिकल इथून परफॉर्म केला आहे एक m3 हा m1 m2 आणि हा m3. ठीक आहे याची ही रेडियस r3 आणि याची रेडियस r1 मान्य. पण नेमके चेंज काय होतोय चेंज कशामध्ये होतोय रेडियस मध्ये मान्य. चेंज कशामध्ये होतोय रेडियस मध्ये. जर कधी मी असं लिहिलं असतं r1 ओमेगा स्क्वेअर rw स्क्वेअर हाफ इथे असते समजा m r2 ओमेगा 2 चा स्क्वेअर अँड सो ऑन. शेवटी मास तर सर्वांचा सेमच आहे ना. मास प्रत्येक पार्टिकलचं कसं आहे सेमच असणार आहे. इनडायरेक्टली टोटल छोटा m हा घ्या m1 हा घ्या m2. ठीक आहे m1 m2 असे करत करत m1 m2 m3 असं टोटल करत करत काय बनणार आहे शेवटी एक कॅपिटल मास सिस्टीमचं मास m बनेल. ठीक आहे पण नेमके चेंज कशामध्ये असेल बोला रेडियस मध्ये. चेंज कशामध्ये असेल रेडियस मध्ये. तर मग करा रेडियस ला ऍड करा. ठीक आहे रेडियस ला ऍड करा ओमेगा स्क्वेअर. ओमेगा सुद्धा कसा असेल प्रत्येक पार्टिकलची वेलोसिटी कशी असेल सेम असेल ओमेगा. ठीक आहे ओमेगा स्क्वेअर आणि आतमध्ये काय उरलं मग r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर अँड सो ऑन प्लस r2 स्क्वेअर अँड सो ऑन. क्लिअर आहे पर्यंत हे समजलं सर्वांना काय केलंय m r स्क्वेअर. क्लिअर आहे पर्यंत नाही समजलं तर तुम्ही याला असं बोलू शकता मास m होणार आहे सर्वांचा. ठीक आहे मान्य. मास काय होणार आहे m होणार आहे. कोण कॉन्स्टंट आहे मग इथे सर मास चेंज असेल इथे छोटा पार्टिकल इथे वेगळा काही अडचण नाही. ठीक आहे मग कॉन्स्टंट काय राहणार आहे या सगळ्या पार्टिकल्सची अँग्युलर वेलोसिटी. कॉन्स्टंट काय राहणार आहे सगळ्या पार्टिकल्सची अँग्युलर वेलोसिटी. मी याला बाहेर लिहून घेतो. मग आतमध्ये काय ठेवलं m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस सो ऑन. ठीक आहे समजले पर्यंत बघा काही क्लिक होतंय का काही क्लिक होतंय बघा. हे काय झालं इथे हे काय झालं mr स्क्वेअर. हे काय झालं इथं mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला कशाचा आहे हा फॉर्म्युला नथिंग बट कशाचा आहे इनर्शियाचा. हा फॉर्म्युला कशाचा आहे इनर्शियाचा. ठीक आहे कायनेटिक एनर्जी मध्ये ही जी टर्म आहे mr स्क्वेअर हीच कशाला रिप्रेझेंट करते इनर्शियाला. ही कशाला रिप्रेझेंट करते इनर्शियाला. हाफ लिहिण्यापेक्षा मी आता डायरेक्ट लिहितो ओमेगा स्क्वेअर
इंटू काय रे आय इंटू काय म्हणजे इनडायरेक्टली रोटेशनल मोशन मध्ये या कायनेटिक एनर्जीला गेन करण्यासाठी किंवा कायनेटिक एनर्जी वरती कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर तो कोण आहे मास आणि त्याची रेडियस मास आणि त्याची काय रेडियस जी काय करते अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करते अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये काहीतरी काय करते एक ऑपरेशन परफॉर्म करते क्लिअर इथपर्यंत समजला हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे मास स्क्वेअर क्लिअर आहे नोट करण्यासाठी कोणाला करून घेऊ शकता कोणी विचारलं कसं आलं काय आलं माहित पाहिजे विचारत नाही तर इम्प्लिमेंटेशन काय निवड कन्सेप्ट माहित असलं की बाकीच्या गोष्टी माहित होतात बरोबर आहे क्लिअर इथपर्यंत कोणाला की आन्सर नाही चला बघा आणखी एक मेथड आहे शॉर्टकट मध्ये सांगून देईल आणखी कशावरून काढता येईल आणखी कशावरून काढता येतं परत तेच कन्सेप्ट ठीक आहे तोच कन्सेप्ट एखादी गोष्ट आहे सिस्टीम या गोष्ट नको लहानपणी तो गोष्ट ऐकला सांग बरोबर आहे चला मग त्याची काय असणार ही व्हेलॉसिटी असणार त्याची काय असणार ही व्हेलॉसिटी असणार कोणाची व्हेलॉसिटी या सिस्टीमच्या एका छोट्या पार्टिकलची या सिस्टीमच्या एका छोट्या पार्टिकलची ही काय झाली रे व्हेलॉसिटी झाली क्लिअर इथपर्यंत ही काय झाली इथून त्याची रेडियस मग एखादा छोटा पार्टिकल इथे असेल एखादा छोटा पार्टिकल इथे असेल त्याची व्हेलॉसिटी वेगळी r1 इथून इथलं डिस्टन्स r2 ठीक आहे असेल काय बोला मग आता मोमेंटम बद्दल जर कधी बोलायचं झालं तर काय होईल रे मोमेंटम बद्दल जर कधी बोलायचं झालं तर काय समजतं तुम्हाला मोमेंटम बद्दल कधी झालं तर मास आहे एखादी ठीक आहे या सिस्टीमला तसंच राहते या सिस्टीमला काय करा तसंच ठेवा आता एखादा मास आहे ठीक आहे आता समजून घ्या मी ह्या सिस्टीम मध्ये एक छोटासा मास या सिस्टीम मध्ये एक छोटासा काय केलाय मास घेतलाय आणि त्या मासचे मी तुम्हाला काय सांगतोय रे व्हेलॉसिटी हा m आणि v mv म्हणजे काय असतं मास इंटू व्हेलॉसिटी मोमेंटम p मास इंटू व्हेलॉसिटी काय असतं मोमेंटम क्लिअर इथपर्यंत मोमेंटम पण प्रॉब्लेम काय याच्यामध्ये प्रॉब्लेम काय प्रत्येक पार्टिकल्सची व्हेलॉसिटी कशी रे सेम आहे बट वेगवेगळ्या डायरेक्शनला म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल व्हेलॉसिटीचा वेक्टर कंपोनंट व्हेलॉसिटीचं काय घ्यायला लागेल वेक्टर कंपोनंट ठीक आहे आता हे तर लिनियर झालं हे काय झालं b घेतला तर हा काय झाला लिनियर झालं मग इथे हा जो मोमेंटम आहे या सिस्टीमचा हा जो मोमेंटम आहे हा जो पार्टिकल आहे हा तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय काय करतोय सर्क्युलर मोशन सर्क्युलर बोलतोय रोटेशनली बोललं तरी चालेल ठीक आहे मग हे कसं समजेल ज्यावेळेस तुम्ही काय करणार या सिस्टीम मध्ये रेडियसचा उल्लेख करा त्यावेळेस समजेल त्या सिस्टीमचं काय चाललंय मोमेंटम त्या सिस्टीमचं काय झालंय मोमेंटम हे कधी समजलं ज्यावेळेस तुम्ही रेडियसला कन्सिडर केलं नाही रेडियसला कन्सिडर केलं तर तुम्ही काय समजणार किती लिनियर मोशन ठीक आहे ठीक आहे झाली लिनियर मोशन ठीक आहे मग इथे काय लिहिणार मोमेंटम झालं इथे परत तेच आपलं mv ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे चला बोला v ची व्हॅल्यू काय पुट करणार ही झाली लिनियरची तर अँगुलर साठी काय करणार v च्या ऐवजी काय पुट करणार ओमेगा r v च्या ऐवजी काय पुट करणार ओमेगा r ठीक आहे समजलं इथपर्यंत ओमेगा r समजून घ्या व्यवस्थित काय चाललंय कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा समजताय mv v च्या ऐवजी काय पुट केलं mw r v च्या ऐवजी काय पुट करणार आहे ओमेगा r ठीक आहे चला येतंय का आन्सर हे आहे का आपला इनर्शिया नाही हा इनर्शिया आहे का आपला नाही तुम्ही इनर्शिया आणण्यासाठी काय मिस करताय बघा जे इथे केलं तर मोमेंटम इथे mv दिलं ठीक आहे हा काय होता मोमेंटम मल्टिप्लाय काय करायचं सांगितलं ना रेडियस का तर सर्क्युलर मोशन आहे हे समजायला हवं सर्क्युलर मोशन आहे हे समजण्यासाठी आपल्याला काय हवं इथे रेडियस मग इकडे पण तुम्ही m into v घेताय ही झाली लिनियर व्हेलॉसिटी रोटेशनल मोशन परफॉर्म करते हे समजतंय का याच्यावरून राईट साइडला लेफ्ट साइडला करेक्ट केलं पण इथे समजतंय का नाही ज्यावेळेस तुम्ही इथे रेडियस r घेणार ज्यावेळेस तुम्ही इथे रेडियस काय घेणार रे r घेणार तेव्हाच तर ती मोशन काय होईल रे तेव्हाच ती मोशन काय होईल सर्क्युलर मोशन तेव्हाच ती मोशन काय कन्सिडर केलं जाईल सर्क्युलर मोशन ठीक आहे mv into r
इथे पण काय मिळेल mv into m ओमेगा r v च्या ऐवजी लिनियर वेलोसिटी च्या ऐवजी ओमेगा r घेतला आणि इथे r घेतला. ठीक आहे. r क्रॉस प्रोडक्ट का क्रॉस प्रोडक्ट काय घेतो आपण दोघांमध्ये रेडियस आणि मोमेंटम मध्ये, कारण की प्रत्येक रेडियसची व्हॅल्यू असणार आणि त्याची डायरेक्शन सुद्धा, मोमेंटमची पण काहीतरी वेलोसिटी असणार आणि त्याची वेगवेगळी डायरेक्शन सुद्धा. म्हणून आपण काय घेतलेला व्हेक्टरने रिप्रेझेंट करतोय. कशाने रिप्रेझेंट करतोय? व्हेक्टरने. खालच्या गोष्टीला सॉल्व्ह केलं तर काय होईल m ओमेगा r स्क्वेअर m ओमेगा r स्क्वेअर याचा अर्थ ओमेगा m r स्क्वेअर आणि हा m r स्क्वेअर इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया का तर हा सर्क्युलर मोशन मधून आला. कुठून आला? सर्क्युलर मोशन मधून. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला I इक्वल टू mr स्क्वेअर I इक्वल टू mr स्क्वेअर. क्लिअर आहे? नोट केलं असेल? ठीक आहे. चला बघा सर गर्मी से लसपस हो करना पड़ता है. ठीक है. जल्दी टू पे I इक्वल टू mr स्क्वेअर फॉर्म्युला लक्षातच ठेवा. फर्स्ट प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम भरपूर आहे वेगवेगळे मोमेंट ऑफ इनर्शियावरती. टॉर्क वगैरे ज्यावेळेस पॅरलल ऍक्सिसचा थेरम सुरू होईल, परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम सुरू होईल, त्यात बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या जातील. ठीक आहे. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करताना, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करताना तुम्हाला एक गोष्ट दिलेली असणार आणि ती म्हणजे ऍक्सिस. ती म्हणजे काय? ऍक्सिस. बघा पहिल्या केस मध्ये, ह्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे एक मास आहे. एक मास नाही, ऍक्च्युअली चार मास आहे. एक मास नाही सर, एक 4. ठीक आहे. तर मास आहे समजा आपल्याकडे 4 मास आहे. एका सिस्टीमचे किती मासेस आपल्याकडे? टोटल 4. कोणासारखा दिसतोय हा? दिसायला रेक्टँगल सारखा आहे. दिसायला रेक्टँगल सारखा तर दिसतोय, बट तो रेक्टँगल नसून आपण स्क्वेअर घेऊ का? त्याचं रिझन समजू. त्याचं रिझन काय ते सांगतो. रिझन असं आहे की या सर्वांची जी साइडची लेंथ आहे ती किती रे? ईच साइड ऑफ किती रे? ईच साइड इज ऑफ काय? ए लेंथ. ईच साइड इज ऑफ काय? ए लेंथ. ठीक आहे. यांचा काय विचारते तुम्हाला? फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सच ए सिस्टम. फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सच ए सिस्टम. If axis of rotation is passing through center. Axis of rotation is passing through center. समजतंय का? Axis of rotation म्हणजे विचार करा हा कसा फिरणार आहे. समजा इथे काहीतरी असतं तरी असं गोल गोल फिरेल, असं फिरेल. इमॅजिन करू शकता ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे असा डायव्हर्ट झाला, हा एवढा भाग असा. ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन. या सिस्टीम साठी काय करायचं तुम्हाला? मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर. ठीक आहे. मग कसं फाइंड आउट करणार? हे जे r असतं, ठीक आहे, r जो डिस्टन्स असतो, आता तो डिस्टन्स घेत असताना प्रत्येक मास मोमेंट ऑफ इनर्शिया हा झाला कशासाठी रे? हा एका पार्टिकल साठी झाला किंवा टोटल सिस्टीम साठी झाला. हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा झाला? टोटल सिस्टीम. बट इथे काय झालं? आता वेगवेगळे मासेस आहेत. इथे काय झालं? वेगवेगळे मासेस. हा झाला m1, हा झाला m2, m3, m4. अशाच आपण कसा काढतो मोमेंट ऑफ इनर्शिया? सर्वांची काय करतो रे? समेशन. सगळ्यांची काय करतो? मोमेंट ऑफ इनर्शिया मास 1 चा I1, मास 2 चा I2, मास 3 चा I3 आणि मास 4 चा I4. सुरुवातीचे प्रॉब्लेम्स म्हणून पूर्ण एक्सप्लेन करतोय, डायरेक्टली करायचं चला. ठीक आहे. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहे जे बरेच क्लासमध्ये अवॉइड स्किप करतात. बरेच क्लास स्किप, बट ऍक्च्युअली सुरुवात तर असते ना प्रत्येक गोष्टीची. सुरुवात असेल तर पुढे जाणार. डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांना सांगणार नाही असं आहे का? नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माहीत झाल्या तर पुढच्या गोष्टी समजतील. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आम्ही, भली मग ती गोष्ट किती छोटी असते. ठीक आहे. एखादी गोष्ट छोटी आहे ती सांगितल्याने कधी कोणी लहान होत नसतं. बरोबर आहे. I इक्वल टू I1, I2, I3, I4. हा फॉर्म्युला समजेल. mr1 स्क्वेअर, mr2 स्क्वेअर, mr3 स्क्वेअर, mr4 स्क्वेअर. ठीक आहे. इथे लिहून घे तुम्ही m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, m3 बोला r3 स्क्वेअर, m4 r4 स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. मग कसं काढणार? पहिला ह्या मास बद्दल विचार करा, m1 बद्दल. ठीक आहे. मास m1 बद्दल विचार करा. तर बघा आता r काय झालं रे? डिस्टन्स.
आर काय झालं, मी इथे लिहून घेतो व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणतो मी. आर काय झालं, डिस्टन्स ऑफ मास m1 फ्रॉम कुठून, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम डिस्टन्स ऑफ मास m1 फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा डिस्टन्स ऑफ मास वर कोणते आहे, की कोणतं आहे, मास नंतर हे डिस्टन्स जे कुठून मोजायचं त्याला, या ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर मग किती झालं हे डिस्टन्स, किती झालं, असं डिस्टन्स घ्यायचंय जे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर मास गिवन मास पर्यंत दिलेलं असेल किंवा आपल्याला फाइंड आउट करायचं. टोटल लेंथ किती आहे, a. टोटल लेंथ किती होती, a. तर मग हे डिस्टन्स किती झालं, जर कधी मी म्हटलं ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास आउट केला आपला सेंटर पासून, ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून सांगितलं तुम्ही सेंटर पासून, तर मग हे किती झालं डिस्टन्स, हे डिस्टन्स किती झालं a/2, हे डिस्टन्स किती झालं a/2. सिमिलरली फॉर मास m2 साठी सुद्धा हे डिस्टन्स किती झालं, a/2 बरोबर आहे. मग आता m3 साठी कसं घेणार आहे, m3 साठी सुद्धा इकडे त्या मास पासून तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंतचा डिस्टन्स a/2, ठीक आहे. आणि m4 चं सुद्धा कसं असणार आहे, m4 चं सुद्धा कसं असणार a/2. व्यवस्थित रिमेंबर करा या सर्व गोष्टी, ठीक आहे. या सर्व गोष्टी काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. कसं फाइंड आउट कसं करणार. आणि एक इम्पॉर्टंट थिंग, ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे जे काय तुम्ही डिस्टन्स मेजर करताय m1 पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन, m2 पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन, m3 ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा पॉइंट m4 ऍक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे. डिस्टन्स असं पण घेता आलं असं ना, बघा बऱ्याच जणांनी एखादा असं करतोय ना, असं डिस्टन्स घेतलं असतं, हा पण त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनलाच येतोय ना, m4 ऍक्सिस ऑफ रोटेशनला मीट होतोय, असं पण चाललं असतं. नाहीतर बऱ्याच जणांनी एखाद्याने असं घेतलं असतं, m3 ते डायरेक्ट हा पॉइंट. सगळे काय रे ऍक्सिस ऑफ रोटेशनलाच मीट होत आहे, सगळे काय करताय ऍक्सिस ऑफ रोटेशनला जाऊनच मीट होत आहे. तसं घ्यायचंय का, नाही. जे डिस्टन्स घेणार ते कसं घेणार, परपेंडिक्युलर. हे जे काय डिस्टन्स घेणार m1 r1, हे जे काय डिस्टन्स घेणार ते कसे घेणार रे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर. बघा मी इथे परपेंडिक्युलरचं साइन तयार करतोय, परपेंडिक्युलर, ठीक आहे. इथे पण कसं घेणार, परपेंडिक्युलर. समजलंय. तेच डिस्टन्स घ्यायचंय जे त्या मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये किती डिग्रीचा अँगल तयार करेल, 90 डिग्रीचा. किती डिग्रीचा अँगल तयार करेल, 90 डिग्रीचा. प्रत्येक वेळेस 90 डिग्री येईल असं नाही, प्रत्येक वेळेस 90 डिग्री असं आहे का, नाही, ठीक आहे. सध्याला तर 90 डिग्री म्हणलंय, बरोबर आहे. मग कसं फाइंड आउट करणार, मग 90 डिग्री म्हणलेलं असतं ना, m1 न ज्यावेळेस ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबत काय केलं रे, 90 डिग्रीचा अँगल काय केला बघा, m1 हे डिस्टन्स आणि इथे किती डिग्रीचा बनला, 90. इथे सुद्धा 90, इथे सुद्धा 90 आणि इथे सुद्धा 90, ठीक आहे. मग काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया I m1 r1 चा डिस्टन्स किती, m1 च्या r1 चा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून a/2 आणि त्याचा काय असतो रे, स्क्वेअर. r काय रे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, r काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. सिमिलरली m2 साठी सुद्धा a/2 त्याचा स्क्वेअर, m3 a/2 त्याचा स्क्वेअर प्लस m4 a/2 त्याचा होल स्क्वेअर, ठीक आहे. इनडायरेक्टली याचा अर्थ काय आला, I m आहे, ठीक आहे, m a/2 होल स्क्वेअर. आणि किती वेळेस केलं आपण हे सगळं, 4 वेळेस. किती वेळेस केलं आपण हे सगळं, 4 वेळेस. Therefore moment of inertia of such a system is ma² divided by 4 into 4, ठीक आहे. 4 कॅन्सल, ma². मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला, ma². याचं युनिट काय असेल रे, मास युनिट काय असतं, kg. मास युनिट काय असतं, kg. आणि r काय डिस्टन्स, त्या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मीटरचा स्क्वेअर, ठीक आहे. समजलं. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा करायचा आहे, खूप डीप मध्ये सांगितलंय, कारण की नवीन आहात. माहित असतं तुम्ही कसं सांगितलं असतं, ठीक आहे. डायरेक्टली सांगितलं असतं कसं करणार, ma/2 स्क्वेअर प्लस ma/2 स्क्वेअर प्लस डायरेक्टली सांगितलं. डिस्टन्स किती दिसतंय मला, डिस्टन्स किती दिसतंय ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि मास मध्ये a/2
4 वेळा दिसते म्हणजे ma/2² इंटू 4. ठीक आहे, डायरेक्टली करू शकला असं तुम्ही. बट लक्षात घ्या, स्टेप्स लक्षात घ्या, सुरुवातीला स्लो असणार बट वारंवार प्रॅक्टिस करून काय होईल, एकदा सवय होईल. वारंवार प्रॅक्टिस करून काय होईल, एक सवय आणि तुम्ही नंतर एबल असणार सॉल्व्ह करायला. इम्पॉर्टंट बघा, बरेच जण मिस्टेक करतात. खूप जण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेते, डिस्टन्स परपेंडिक्युलर घेते. ज्यावेळेस नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार त्यावेळेस म्हणजे ते नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तो पण नेक्स्ट प्रॉब्लेम बघतो काय इक्विलॅटरल ट्रायंगलचा नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा. ह्याच्यामध्ये समजून मी परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती का जास्त फोकस करतोय, परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती का जास्त फोकस करतोय, कारण ते नाही समजलं तर मग समजणार तुम्ही कसं करता. परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही समजलं कसं घ्यायचं, 90 डिग्री कुठे कसं मेजर करायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला लागेल त्याची प्रॅक्टिस, वेगवेगळे क्वेश्चन बघण्याची सवय. ठीक आहे, बघा एक्झाम्पल 2. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल समजा आपल्याकडे. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलची साइड किती असते, अँगल किती असतो प्रत्येक साइडचा, प्रत्येक साइड मध्ये किती डिग्रीचा असतो, 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगल 60 डिग्री, 60 डिग्री समजते. मी लिहित नाही ते समजून घ्या फक्त, हा 60 डिग्रीचा असतो. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल काढून घ्या तुम्ही पण सोबतच आणि ट्राय करा फाइंड आउट करायचा. ठीक आहे, आणि जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो इम्पॉर्टंट आहे. सर ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया निघणार. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो, एक लक्षात ठेवा. ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय होतो, बदलतो. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन जो दिला बुक मधला प्रॉब्लेम आहे, जे बुक तुम्हाला मी सांगितलं रेफर करायला किंवा तुम्ही जे वापरता. ठीक आहे, त्या बुक मधला प्रॉब्लेम ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे, ऍक्सिस ऑफ रोटेशन हाय डॉटेड लाईन. ठीक आहे, आणि प्रत्येक साइडची जी लेंथ आहे, प्रत्येक साइडची जी लेंथ आहे ती किती आहे, एल. प्रत्येक साइडची जी लेंथ आहे ती किती आहे, एल. ही सुद्धा एल आहे, समजून घ्या. ठीक आहे, समजलं करतात. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करणार, I=I1 प्लस I2 प्लस I3. 3 मास आहेत, तुम्ही काय घेतलंय 3 पर्यंत घेतले मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्ही स्किप अवॉइड करा. ठीक आहे, डायरेक्टली करू शकता. ठीक आहे, I=m1r1². बघा आता हे सांगा, हा झाला मास 1, हा झाला मास 1, हा झाला मास 2 आणि हा झाला मास 3. m1 ऍक्सिस ऑफ रोटेशन, m1 आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये डिस्टन्स किती आहे, m1 इथे. ठीक आहे, हा झाला m1 आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे. ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे का, दोघांमध्ये डिस्टन्स आहे का, नाही. दोघांमध्ये डिस्टन्स आहे का, नाही. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला आहे, 0. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला, 0. एक लक्षात घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया कधीच निघत नाही त्या मासचा किंवा त्या पार्टिकलचा, ज्यावेळेस त्या मास मधूनच एखादा ऍक्सिस काय होत असेल, पास होत असेल. एखादा ऍक्सिस नाही, ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होत. बघा हा कसा फिरेल, असा पूर्ण सिस्टीम फिरेल, पण हा फिरेल का, पॉइंट नाही, तो पॉइंट तिथेच राहणार आहे. आणि काय झालं तर ऍक्सिस ऑफ रोटेशनच त्या मास मधनं पास झाला, म्हणून या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, 0. मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, याचा 0. ठीक आहे, करा फाइंड आउट. हा तर 0 झाला, हा काय झाला 0. सेकंड साठी काय होईल, m बघा 90 डिग्री परपेंडिक्युलर डिस्टन्स बघायचं, mr². मी इथे लिहितो फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आपला, mr². ठीक आहे, mr2². आता हे r2 डिस्टन्स कसं घ्यायचं तुम्हाला, परपेंडिक्युलर. कोणासोबत परपेंडिक्युलर, कोणासोबत परपेंडिक्युलर, ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबत, ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा हा m2 ऍक्सिस ऑफ रोटेशन इकडे, ऍक्सिस ऑफ रोटेशन हा झाला m2, हा झाला. ठीक आहे, m2 हा झाला. तर मग m2 जर इकडे येत होता, m2 जर इकडे येत होता तर 90 डिग्रीचा अँगल बनत होता का, जर हा असा आला. ठीक आहे, बघा कसं करतोय, बघा इकडनं असा येतो. ठीक आहे, या पॉइंट पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन कडे येऊ लागला. असा गेलो असतो तर ऍक्सिस ऑफ रोटेशन असा जर कधी मी गेलो असतो तर 90 डिग्रीचा अँगल बनत होता का, नाही. ऍक्सिस ऑफ रोटेशन तर खूप मोठा आहे. ठीक आहे, जर असं गेलो असतं तर 90 डिग्रीचा अँगल बनत नव्हता. का बरं, कारण की हा व्हर्टिकल आहे, अँगल बनतोय, बरोबर. मग जर कधी असं गेलो तर भेटणारच नाही. एकदम पॅरलल गेलो तर भेटणार आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन, नाही. दोघांचा संबंधच नाही काही. ठीक आहे, मग इकडे आलो तर ज्यावेळेस तुम्ही याला इकडनं असं आलो, ह्या डिस्टन्सला m2 पासनं ऍक्सिस ऑफ रोटेशन कडे घेत आला
त्यावेळेस तुम्हाला समजलं की इथे किती डिग्रीचा अँगल होतोय रे 90 चा. त्याला सोडा, M1 नाहीये हा, M2 च्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बोलतोय. इकडे डिस्टन्स मिळाला, मग किती डिस्टन्स आला रे तुम्ही इकडे ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत? तर L डिस्टन्स आला. किती डिस्टन्स दूर आला? L डिस्टन्स. समजतंय? या M2 पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन कडे आला. किती डिस्टन्स आला? तर L डिस्टन्स. किती डिस्टन्स आला? तर L. आणि हे डिस्टन्स आहे का परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशनला? आहे. हे डिस्टन्स L डिस्टन्स M2 चं ऍक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आहे का? आहे. मग तेच डिस्टन्स कन्सिडर करा. तेच डिस्टन्स कन्सिडर, असं क्रॉस मध्ये वगैरे चालणार नाही. तेच डिस्टन्स घ्यायचं जे काय करायचंय परपेंडिक्युलर असणार. तेच डिस्टन्स घ्यायचं जे काय असणार परपेंडिक्युलर. 0 करता येईल. मग किती झालं मग याचं मोमेंट ऑफ इनर्शिया? m l स्क्वेअर, m l स्क्वेअर. ठीक आहे, m2l स्क्वेअर. m2l स्क्वेअर म्हणायचं असेल तर m2l स्क्वेअर म्हणा. ठीक आहे, काय अडचण नाही. नेक्स्ट काय असेल रे? नेक्स्ट काय असेल? m3. m3 साठी काय करणार? m3 साठी काय करणार? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यावर की अँगल किती झाला? 60 डिग्री. इक्विलॅटरल म्हणल्यावर किती झाला? 60 डिग्री. ठीक आहे, मग आता हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? बघा, इकडे खाली आला तर ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे का खाली? नाही. ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे रे? M3 साठी इकडे. त्यावेळेस त्यांनी ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि M3 चं डिस्टन्स त्यास एकत्र झालं, एका पॉइंटला भेटले तर 90 चा अँगल बनतोय का इथे? बनतोय. मग हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? इथून इतकं कसं करणार? बघा, हे डिस्टन्स फाइंड आउट करा. ही लाईन पॅरलल आहे, कसं फाइंड आउट करणार? डिस्टन्स काढता येईल. तसं पण समजतं, जर कधी हा L डिस्टन्स वर आहे तर हा पॉइंट किती झाला रे? L/2 वरती. हा पॉइंट किती झाला? L/2 वरती. म्हणजे ऍक्च्युअली हे डिस्टन्स किती झालं? L/2. हे डिस्टन्स किती झालं? L/2. तसं नसेल समजा तुम्ही इथे विचार करू शकता, इथे अँगल कितीचा झाला? जर हा 60, जर हा अँगल 60 डिग्री, हा सुद्धा कितीचा झाला रे? 60 डिग्री. हा सुद्धा कितीचा झाला? 60 डिग्री. मग सांगा कसं झालं मग आता हे चित्र? अशा प्रकारचं. ठीक आहे, इथे 60 डिग्री. मग इथे काय झालं रे? cos 60. आणि ही लेंथ किती सांगितली आपण? टोटल लेंथ किती सांगितली होती? जर ही L तर ही पण L, मग ही पण L. L cos 60. आणि L cos 60 किती असणार? L cos 60 किती असणार बोला? लेफ्ट साइड फिंगर्स 1/2 म्हणजेच काय रे? L/2. ठीक आहे, सॉल्व्ह करू शकता. पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत याला खाऊ घालतो. ठीक आहे, तुम्ही खाऊन पिऊन आले असणार, आम्ही तसे देतो उपाशी. ठीक आहे, करा सॉल्व. काय आन्सर? कसं येतंय? cos 60 समजतंय का? cos 60 का घेतला? पॅरलल लाईन्स सर्व आपल्या छोट्या छोट्या गोष्टी यायला पाहिजे. ठीक आहे, नाही येते आज पण अवघड आहे, प्रॅक्टिस कमी पडते तुमची. ठीक आहे, बघा आलंय का? 0. ओके, पहिल्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता? 0 होता. दुसऱ्या मासचा कसा काढणार आहे? दुसऱ्या मासचा कसा काढणार? परपेंडिक्युलर डिस्टन्स घेऊ. परपेंडिक्युलर डिस्टन्स घेऊ. ठीक आहे, मी इथे लिहितो M2, इथे घेतो M2 आणि डिस्टन्स किती होतं? डिस्टन्स होतं L स्क्वेअर. R स्क्वेअर. R किती झाला? ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि दोघांमधला L. ठीक आहे, L स्क्वेअर प्लस M3 प्लस काय आहे? M3. ठीक आहे, M1 M2 M3 सगळे इक्वल टू कशाचे आहे? M च्या. M1 M2 M3 सगळ्यांचं मास कसं आहे? सारखंच आहे. ठीक आहे, ते नंतर एकत्र केलं तरी चालेल. ठीक आहे, M3. मग आता M3 साठी कसं सॉल्व्ह केलं? M3 चं डिस्टन्स कसं काढलं? डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड मास गिवन मास. ठीक आहे, बघा M3 इथे होता, M3 हा होता मान्य, आणि त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबतचं डिस्टन्स कोणतं घेतलं? ते डिस्टन्स जे किती डिग्री अँगल बनवतंय? 90 डिग्री अँगल बनवतोय. ठीक आहे, मग कसं फाइंड आउट केलं? कसं फाइंड आउट केलं? एक तर इकडे जा, इथे पण आहे L cos 60. हे डिस्टन्स किती? मी इथे डायग्राम काढतोय. ठीक आहे, हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय झाला? रेड मार्कर वाला दिसतं नाही दिसतं माहित नाही. ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि हा झाला M3. हा काय झाला? M3. ठीक आहे, आणि हा होता एक छोटासा मास इथे. हा होता एक छोटासा मास इथे, खालचा मास होता. ठीक आहे, मग कसं केलं? इथे होता अँगल 60 डिग्रीचा, तर हा 60 डिग्री, तर हा पण किती झाला? 60 डिग्री. हा पण किती झाला? 60 डिग्री.
आणि तुम्हाला माहिती आहे या लाईन वरती, आणि ही लाईन किती होती, या अशी वाली लाईन किती होती एल, तर ही सुद्धा किती झाली रे एल झाली, ही सुद्धा किती झाली एल, मान्य आहे ना एल झाली. तर मग ज्या साइड वरती अँगल वरती शिकवलंय काय असणार रे तो एल cos 60, एल cos अँगल असतो ना तिथे. ठीक आहे, मग एल cos 60 किती आला, एल cos 60 आला किती आला एल into cos 60 1/2 म्हणजेच काय रे l/2 म्हणजेच काय l/2. तसं पण तुम्ही विचार करू शकता जर हा l वरती तर हा किती वर आहे l/2 वर सेंटर असणार. ठीक आहे, सेंटर ऑफ मास जसं फाइंड आउट केलं होतं आपण तसं हा l वरती तर हा l/2 वरती. ठीक आहे, मग इथे काय लिहू शकतो मी, इथे काय लिहायला हवं m3 l/2 चा काय रे स्क्वेअर. ठीक आहे, मग काय आला मोमेंट ऑफ इनर्शिया 0, सगळे मासेस सारखे सारखेच. ठीक आहे, ml² प्लस ml² डिवाइडेड बाय 4 4 ml² प्लस 1 ml² किती येते 5 ml² डिवाइडेड बाय 4 5 ml² डिवाइडेड बाय 4. हा झाला या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हा झाला या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं, इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं एकच की तुम्हाला जे डिस्टन्स आहे मास आणि त्यांचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कसं घ्यायचंय परपेंडिक्युलर, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कसं घ्यायचंय परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो पण इक्विलॅटरल ट्रायंगलचाच आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगलचाच आहे. बघा सॉल्व करता येतं. 3 masses थोडस सेंटेन्स मध्ये ट्राय करतो लिहिण्याचा. 3 masses each of mass m. ठीक आहे, each of mass m are placed at corner of triangle are placed at corner not a center, corner of triangle. समजतं म्हणजे कुठे असणार आता हे मासेस कॉर्नरला ट्रायंगलच्या. अशा सिस्टीम साठी तुम्हाला काय करायचं आहे इनर्शिया काढायचा आहे. पॉसिबल आहे का निश्चित इतकं दिलं तर तुम्हाला चालेल का नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करतो ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि रेडियस म्हणजे किंवा डिस्टन्स. ऍक्सिस ऑफ रोटेशन जो असणार ऍक्सिस ऑफ वेअर axis of rotation is, बघा व्यवस्थित लक्ष द्या, axis of rotation is perpendicular, is ज्याला सेंटेन्स समजेल त्या गोष्टीचे is perpendicular to. तर ट्रायंगल मध्ये वरती किती प्लेन असतात रे एक्स वाय प्लेन, 2 प्लेन मध्ये असतात 2D मध्ये. ठीक आहे, एक्स आणि वाय. axis of rotation is perpendicular to xy plane and perpendicular समजला कसं असणार, and is passing through one end of corner, one end of corner किंवा एका मास मधून. then find moment of inertia. बघा फोकस करा क्वेश्चन वरती. 3 masses each of mass m are placed at corner of triangle. ठीक आहे, समजतंय. एक ट्रायंगल असणार त्या ट्रायंगलच्या तिन्ही कॉर्नरला हे मास m आहे. ठीक आहे, मास m आहे. वेअर ऍक्सिस ऑफ रोटेशन, इथून क्वेश्चनची खरी सुरुवात आहे. वेअर ऍक्सिस ऑफ रोटेशन इज परपेंडिक्युलर, म्हणजे जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो कसा आहे रे इज परपेंडिक्युलर टू एक्स वाय प्लेन. ह्या ट्रायंगलच्या कसा आहे मी असं लिहिलं तर हा परपेंडिक्युलर झाला का, हा परपेंडिक्युलर झाला का, हा तर फक्त m कॉर्नरला परपेंडिक्युलर झाला. समजते का, हा फक्त काय झाला m कॉर्नरला, ह्या m कॉर्नर सोबत ह्या छोट्या मास सोबत खालच्या मास सोबत काय झाला, खालच्या मास सोबत सुद्धा परपेंडिक्युलर नाहीये. खालच्या मास मधनं पास झाला तसं म्हटलं का त्यांनी, एका मास मधनं पास झालाय, एका पर्टिक्युलर मास मधनं पास झालाय असं म्हटलंय का नाही. म्हटलं असतं एका एंड मधनं पास झालाय तर आपण त्याला
असं इन्सर्ट केलं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय केलं असतं आपण याला याच्यातनं पास केलं असतं जसं मागच्या क्वेश्चन मध्ये केलं. याच्यातनं कोणत्या तरी एका कॉर्नर मधल्या मास मधनं पास केलं असतं. पण तसं आहे का? नाही. परपेंडिक्युलर टू कोणाला? प्लेन पूर्ण. हे काय असतं एक, आता हा काय झाला पूर्ण प्लेन. ठीक आहे, नंतर हा काय झाला एक प्रकारचा प्लेन. ठीक आहे, माझा हात पण काय झाला एक प्रकारचा प्लेन. ठीक आहे, हा प्लेन आहे पूर्ण. एक समजतं ना प्लेन कशाला म्हणतात? एक्स वाय प्लेन, परपेंडिक्युलर टू एक्स वाय. म्हणजे पूर्ण ट्रायंगलला काय रे हा परपेंडिक्युलर. ऍक्सिस ऑफ रोटेशन पूर्ण ट्रायंगलला काय परपेंडिक्युलर. समजतंय? अँड पासिंग थ्रू वन एंड ऑफ कॉर्नर. अँड पासिंग थ्रू वन एंड ऑफ कॉर्नर. पूर्ण परपेंडिक्युलरला ह्यालाच काय सांगतो? परपेंडिक्युलर एक्स वाय प्लेनला. तर पासिंग वगैरे कोणत्या कॉर्नर मध्ये जाणार आहे? एका पर्टिक्युलर कॉर्नर. ही जी डायग्राम आहे ती अशी बनणार. बघा जी डायग्राम आहे ती या प्रकारची. समजतंय? आता मी समजा सांगितलं की हा याच्यातनं पास झाला, हा याच्या या कॉर्नर मधनं पास झाला आणि हा परपेंडिक्युलर आहे का? बघा दिसतंय, हा ट्रायंगल दिसतोय, हा झाला प्लेन, हा झाला ट्रायंगल एक एक्स वाय प्लेन हा ट्रायंगल. आणि एका मास मधनं काय केलं मी याला एका कॉर्नर मधनं काय केलं पास केलं. हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. समजतंय? एक एम आणि एक एम असा ट्रायंगल नाही हा, असा ट्रायंगल असं पण कन्सिडर, बट आपण असं करू एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर. ठीक आहे, समजतं? सॉल्व्ह करा त्याच्यासाठी. ह्याला इमॅजिन करा, ह्या डायग्रामला इमॅजिन करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काय आन्सर व्यवस्थित विचार करून सांगा. आन्सर काय व्यवस्थित विचार करून सांगा. आन्सर काय सगळ्यात सिंपल आहे लॉजिक. आता डायरेक्टली आन्सर सांगितलं. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय. आता बघा पहिल्या मास मधनं मोमेंट ऑफ इनर्शिया निघणारच नाही, कारण पहिल्या मास मधनं काय झालं रे हा पास झाला. पहिल्या मास मधनं काय झाला पास झाला. दुसऱ्या माससाठी तुम्ही कुठे पण घ्या ऍक्सिस ऑफ रोटेशन या कॉर्नरला सांगा, या कॉर्नरला सांगा, कसं पण सांगा. ठीक आहे, पहिल्या माससाठी तर 0 कारण त्याच्यातनं पास झाला. तर दुसऱ्या माससाठी बघा दुसरा मास इथे असता तर दुसरा मास इथे असला असता तर काय झालं असतं? हे अँगल कितीचा बनतंय? हा ऍक्सिस ऑफ रोटेशन व्हर्टिकल आणि हा M2. या दोघांमध्ये कितीचा अँगल झाला? हा असा होतोय काहीतरी बघा, हा असा आणि असा. कितीचा अँगल झाला? 90 डिग्रीचा. म्हणजे ह्या दोघांमधली जी लेंथ किती आहे L. सर लेंथ सांगितलीच नाही, L घ्या नाही तर A घ्या, काही पण घ्या. ठीक आहे, मग किती झालं? इथून असा डिस्टन्स परपेंडिक्युलर म्हणजे M_L², 90 डिग्रीचा. मग इथून इतका 90 डिग्री आणि हा इकडचा मास दिसतोय का? हा इकडचा मास, हे डिस्टन्स सुद्धा किती झालं? 90 डिग्री. हे डिस्टन्स सुद्धा किती झालं नाही इकडचा आणि इकडचा बघा. एक M जास्त पास झाला, हा आताच काढला आणि हा आता काढला. इकडनं इकडे आला, ऍक्सिस ऑफ रोटेशन कडे आला आपण. ठीक आहे, या बघू इथे उभं राहतंय. ठीक आहे, ह्या कॅप कडनं त्या ब्ल्यू कॅप कडनं तुम्ही त्या पेनाकडे आला. ऍक्सिस ऑफ रोटेशनला मिळाल्यानंतर तुम्हाला समजलं काय समजलं? ऍक्सिस ऑफ रोटेशन कडे आलं तुम्हाला समजलं त्या दोघांमध्ये अँगल कितीचा बनला? 90 डिग्रीचा. ठीक आहे, कितीचा अँगल बनला? 90 डिग्रीचा. म्हणजे इथे सुद्धा काय होईल? M_L². इथे सुद्धा किती होईल? M_L². म्हणजे 2M_L². मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला या सिस्टीमचा? 2M_L². क्लिअर आहे? काय झालं? 2M_L². ह्या प्रॉब्लेमला जर कधी मी म्हटलं असतं की आता हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन होता, त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनला काय करा? सेंटर मधनं पास करा. ऍक्सिस ऑफ रोटेशनला काय करा? सेंटर मधनं पास करा. म्हणजे कसं रे? इकडनं असं. ठीक आहे, समजतंय? सेंटर मधनं पास करा. ठीक आहे, पास केलं तर काय आलं असतं? आन्सर सांगा. पास केलं असतं तर काय आन्सर आलं असतं? सेंटर. आता दाखवू शकत नाही म्हणून मी असं दाखवतो. ठीक आहे, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन. या सिस्टीम साठी, या केससाठी कसं सॉल्व्ह करणार? M. ठीक आहे, मग आता कसं घेणार? बघा काय करणार? हा मास M. ठीक आहे, हा मास M आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे येतोय असा खाली. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन असा खाली येतोय. मग इथून तर इतकं डिस्टन्स. ठीक आहे, मग किती डिस्टन्सवर भेटतोय हा पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशनचा? असा पासून ऍक्सिस ऑफ रोटेशनचा पॉइंट किती डिस्टन्सवर भेटतोय? इतकं डिस्टन्स L होतं तर हे डिस्टन्स सेंटरला येते. हे डिस्टन्स किती येते? सेंटरला. म्हणजे इथून इतकं डिस्टन्स किती झालं रे? L/2.
इथून इतकं डिस्टन्स किती झालं, मास 2 साठी सुद्धा हे डिस्टन्स किती झालं L/2 आणि मास 3 साठी सुद्धा हे डिस्टन्स किती झालं L/2. समजते L/2 आणि इथून इतकं डिस्टन्स सुद्धा किती झालं रे L/2. समजते हा वरचा मास इथून इतकं डिस्टन्स सुद्धा किती झालं L/2. समजतं म्हणजे काय याच्यासाठी मग आन्सर ह्या नेक्स्ट केस साठी I m L/2 स्क्वेअर प्लस m L/2 स्क्वेअर प्लस m L/2 स्क्वेअर. सगळे कसे आहेत रे, प्रत्येक मास हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून L/2 डिस्टन्स वर दूर आहे म्हणजे m L/2 स्क्वेअर इंटू 3 मोमेंट ऑफ इनर्शिया m L स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इंटू 3. काय आला आन्सर 3 m L स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. 3 m L स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. क्लिअर इथपर्यंत कोणाला काय अडचण याच्यामध्ये 3 m L स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 काही अडचण आता याच्यामध्ये नाही. ठीक आहे करा मग आता आणखी प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे पाहिजे तर ते प्रॉब्लेम तयार करता येतात. ठीक आहे फक्त फरक कशाचा पडतो, ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. इतकं तर समजलं असेल आता. ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय होतो रे बदलतो. ठीक आहे बघा सेम ट्रायंगल घ्या, सरळ त्या ट्रायंगलचा काय मार्ग लागला कारण की याच्यावरतीच ऍक्च्युअल प्रॉब्लेम होता. ठीक आहे इथे पण मास m ठीक आहे. आता जर ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार ऍक्सिस ऑफ रोटेशन समजा एक्झॅक्टली इकडे एक्झॅक्टली या पॉइंट पासून समजते एक्झॅक्टली या पॉइंट आणि याच्यामधली जी लेंथ आहे ती आहे L. याच्यामधली जी लेंथ आहे L. ठीक आहे समजते ना इक्विलॅटरल ट्रायंगल असतात त्याची इक्वल साइड रेषा असणार. ठीक आहे तर मग कसं करणार याच्यासाठी सॉल्व करा. थोडा वेळ घ्या तो मी माझा घालून पुसतो. ठीक आहे कॅमेरा पुसायला चांगलं वाटत आहे. करा सॉल्व आणि सांगा कसं आहे जमलं. बघा ह्याच्यामध्ये सगळे डाउट्स क्लिअर होऊन जातील का. बघा 60 डिग्री समजून घ्या कोणता ट्रायंगल आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे इक्विलॅटरल म्हणजे प्रत्येक साइड मधला अँगल साइडचा अँगल किती 60 डिग्री. ठीक आहे चला बघा ऍक्सिस ऑफ रोटेशन हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन हा झाला. ठीक आहे जोपर्यंत व्यवस्थित बनत नाही तोपर्यंत मजा नाही फील नाही येत फील समजतंय. बघा 60 आता m1 साठी. ठीक आहे मी m1 साठी विचार करतोय हा ठीक आहे ज्याला गोल केलं त्याच्यासाठी मी विचार करतोय मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर. आता मला r स्क्वेअर हवाय डिस्टन्स हवाय त्या मास मधला आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन इकडे म्हणजे हा ज्यावेळेस वर जाईल ज्यावेळेस हा असा वर जाईल त्यावेळेसच ऍक्सिस ऑफ रोटेशन भेटतोय. त्यावेळेस असा गेलं तरी सुद्धा भेटतोय असं गेलं असतो तरी सुद्धा भेटतोय. बट मी कोणतं घेतोय डिस्टन्स जे ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबत काय बनतंय रे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबत काय बनतंय परपेंडिक्युलर. ठीक आहे मग इथे बरोबर 90 डिग्री झालं परपेंडिक्युलर झालं म्हणजे आपण घेऊ शकतो आपण ते अंतर घेऊ शकतो. ठीक आहे मग इथे किती होतं रे 60 डिग्री. इथे किती होता 60 डिग्री. त्या पहिल्या मास 1 साठी त्या मास 1 साठी मी ते डायग्राम तयार करतो. ठीक आहे मास 1 साठी मी ते डायग्राम तयार करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे इथे होता 60 डिग्री. लेंथ किती होती रे जर ही लेंथ L आहे तर ही सुद्धा L ही सुद्धा L आणि ही सुद्धा काय झाली रे L झाली. ठीक आहे आपण याच्याबद्दल विचार करतोय समजतंय. बोला मला कसं काढणार मग आता हे डिस्टन्स ह्या पॉइंटचं डिस्टन्स किंवा या साइडचं अंतर कसं काढणार डिस्टन्स कसं काढणार मोमेंट ऑफ इनर्शियाच्या r साठी. जर हा L आणि इथे जर अँगल बनतोय तर हा काय झाला रे हा काय झाला L cos 60 हा काय झाला L cos 60 आणि हा वरची साइड काय झाली मग ही वरची साइड काय झाली L sin 60 L sin 60. मग काय आन्सर याचा L sin 60 किती असतो L sin 60 √3/2 बरोबर आहे का. sin 60 राइट साइड फिंगर्स सगळं डिवाइडेड बाय 2 L √3/2. ठीक आहे हे झालं मास 1 साठी डिस्टन्स. मास 1 साठी डिस्टन्स मी इथे लिहून घेतो L √3/2. मास 2 साठी बोला आता. ठीक आहे हे m1 मी खूप डीप मध्ये सांगतो. ठीक आहे
बरेच जण तर कुत्र्यासारखे करतात प्रत्येक क्लासमध्ये, जसं की भूत लागले मागे कुत्रे लागले मागे, येलो इसका है कितना हो गया है √3/2, इसका भी कितना हो गया है √3/2, तो इसका कितना हो गया, ठीक है 30 डिग्री हो जाएगा उसका 31/2, ठीक है ऐड कर दो सबको. तसं नाही यार, फिलिंग आली पाहिजे ना. समजणारच नाही तर पळवून काय फायदा. जर कधी मुलं इतकं हुशार असतात तर आमच्याकडे आले असते का कधी क्लासमध्ये. ठीक आहे, त्यांना पुस्तक वाचून समजते, ते पुस्तक वाचून जसं पण समजणार, क्लासमध्ये नाही केलं तरी समजणार. ठीक आहे, बोला मग आता M2 साठी सॉल्व्ह करा. M2 साठी M2 हा आहे, ठीक आहे. आता याला गोल करतो M2. बघा इथून वरती गेलो, असं गेलो तर 90 डिग्री बनतंय का, इकडे गेलो तरी 90 डिग्री बनतंय का, परपेंडिक्युलर बनतंय का ऍक्सिस ऑफ रोटेशन सोबत नाही. ज्यावेळेस मी असं बघितलं ऍक्सिस ऑफ रोटेशनला तर समजलं की 90 डिग्रीचा अँगल बनला, 90 डिग्रीचा अँगल बनला. ठीक आहे, म्हणजे इथे पण सेम कन्सेप्ट आहे, फक्त साइन थीटा 60 डिग्री. म्हणजे इथे सुद्धा काय झाला L cos 60. याला विसरत जाऊ नका, हे खूप शिकवलंय मी तुम्हाला. L फोर्स असताना सुद्धा शिकवलंय L sin 60. ह्याची पण किंमत काय दिली इथे परत √3L किंवा L√3 जसं इकडे दिले. ठीक आहे, L√3/2 समजलंय. म्हणजे M2 चं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून अंतर किती झालं L√3/2. M3 साठी बोला, M3 साठी काय, M3 आता हा ज्याला नंतर बोल केले सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करतो आपल्याला M3. ठीक आहे, बोला मग काय, जर हा अँगल 60 आणि हा पण अँगल 60. आता खाली बघा M3 ने याचा ऍक्सिस ऑफ रोटेशनला इकडे बघितलं तर इथे काय झालं रे 90 डिग्रीचा अँगल. म्हणजे 60 च्या एक्झॅक्टली काय केलं आपण, सेंटर मधनं भाग केला. 60 च्या काय केलं एक्झॅक्टली सेंटर मधनं काय केला, भाग केला. ठीक आहे, मी मोठी डायग्राम काढतोय. हा काय केला छोटासा भाग, म्हणजे जो 60 होता तो आता कितीवर आला रे 30 वर. जो 60 होता तो काय आला 30 वर. बघा इकडनं कोणत्या पण साईडला या, इकडने सुद्धा 30, या भागात सुद्धा 30 आणि या भागामध्ये सुद्धा 30. कोणत्या पण एका साईडला अँगल कन्सिडर करा, अँगल काय असणार आहे 30. भाग का म्हणतोय मी, कारण त्याचा लेंथ लागेल ना, कोणाच्या रेफरन्स मध्ये लागेल ना घ्यायला, कोणाच्या तरी रेफरन्स मध्ये तो अँगल घ्यायला लागेल. ठीक आहे, कोणती पण एक घ्या. राईट घेतोय मी, ठीक आहे, इकडची घेतोय, म्हणजे मी ही जी साईड आहे ती काय करतोय इरेज करतोय. ठीक आहे 30. जर कधी इथे या लाईन वरती, ठीक आहे, या लाईन वरती अँगल क्रिएट झाला 30 डिग्रीचा, या लाईन वरती काय झालाय अँगल क्रिएट झालाय 30 डिग्रीचा. जर हा L आहे तर मग हा L तर हा कितीचा झाला, जर हा L तर हा L कितीचा झाला L cos 30. जिथे लाईन जोडल्या जाते किंवा ज्या लाईनवरती अँगल तयार होतो तिथे काय असतो रे L cos 30. आणि L sin 30 कुठे असतात, L sin 30 कुठे असतात, इकडे असतात L sin 30. समजते. आता जर आपण साइन सॉल्व्ह केलं बट इथे काय आलंय L cos 30. जास्त अवघड आहे का हे कसं ओळखायचंय नाही. ठीक आहे, M3 साठी काय आलं मग, M3 साठी R3 किती आला L cos 30. मग किती आलं हे R3 किती आलं, cos 30 किती असतं, लेफ्ट साइड फिंगर्स बोला सेम 60 होतं तर आता 30 होईल L√3/2. समजलं cos 30 वरती cos 30 समजतंय. cos 30 लेफ्ट साइड फिंगर्स √3/2. मोमेंट ऑफ इनर्शिया कसं आहे ना, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्या मासचा काय आला m L√3/2. सगळ्याचे L√3/2 डायरेक्टली m L√3/2 बट mr2 स्क्वेअर विसरायचा आहे का, स्क्वेअर विसरून चालेल का नाही, स्क्वेअर विसरलं तर आन्सर चुकलं. ठीक आहे, इंटू 3 केलं तर चालेल का, 1 2 3. ठीक आहे, L√3/2 ही किंमत किती वेळेस येते 3 वेळेस येते. ठीक आहे, काय आहे त्याचा आन्सर काय m L² L² चा स्क्वेअर √3 निघून जाईल, खाली काय होईल 4 × 3. ठीक आहे, मग काय I = 9 mL²/4. 9 mL²/4. तर की अडचण याच्यामध्ये बघून घ्या, क्लिअर त्याचं. I
परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं घ्यायचंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं घ्यायचं प्रत्येक पॉइंटचं. ठीक आहे, पहिल्यांदा ट्रायंगल घेतला तो एक्झॅक्टली या ब्लॅक बोर्डवर होता. नंतर जो ट्रायंगल घेतला तो कसा घेतला, प्लेन वरती घेतला. वर्डिंग इम्पॉर्टंट आहे, बुक मध्ये जे वर्ड्स दिलेले असतात समजून घ्या व्यवस्थित. कोणाला परपेंडिक्युलर आहे, कोणाला पॅरलल आहे, कोणामधनं पास होतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणार. त्याच्यानुसार एक डायग्राम 2 सेकंद लागतात, फक्त 2 ते 3 सेकंद लागतात डायग्राम असली ना समोर तर क्लिअर होतात सर्व की नेमकं कोणामधनं कोण पास होतोय, 90 डिग्री कधी बरेल. बघा इथे इकडे बनला, इकडे बनला आणि इकडे खाली बनला. M3 साठी खाली बनला. क्लिअर करता मोमेंट ऑफ इनर्शिया. इथपर्यंत कोणाला की त्रास मला झाला जर्नीवर. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला की त्रास नाही. चल समजलं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया कसं आहे. बुक मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्या. काही प्रॉब्लेम्स परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम न सॉल्व्ह केले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. जसं सेंटर ऑफ मास मध्ये आपण प्रत्येक गोष्टीचा ज्या कंटिन्युअस बॉडी आहे, कशा बॉडी, कंटिन्युअस बॉडी, सिलेंडर समजते ना, सिलेंडर, सॉलिड कोन, बरोबर आठवतंय, सिलेंडर, कोन, सॉलिड कोन, रिंग, सर्क्युलर डिस्क, ह्या सर्वांचा सुद्धा काय असणार एक पर्टिक्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्यांची एक काय असणार पर्टिक्युलर व्हॅल्यू, डायरेक्ट काय असणार व्हॅल्यू. जसं रिंगसाठी कोणी विचारलं मोमेंट ऑफ इनर्शिया काय, तर बरेच जण डायरेक्ट सांगतात mr² डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज येतात तसं ह्याच्यावरती नेक्स्ट लेक्चर, कारण की ह्या व्हॅल्यूज डायरेक्टली पाठ करायचं. जसं सेंटर ऑफ मासच्या व्हॅल्यूज आहे, तशा ह्या व्हॅल्यूज काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. सेंटर ऑफ मास मध्ये जसं डायरेक्टली सेंटर ऑफ मास लक्षात ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स डायरेक्ट सॉल्व्ह होतो, तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया वरती सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आणि डायरेक्टली काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, काय ते व्हॅल्यूज ना मोमेंट ऑफ इनर्शियाची. आता रट्टा मारा, ठीक आहे, लक्षात ठेवा. काही पण करा, रट्टा मारा, लक्षात ठेवा, रट्टाच मारा लागणार आहे. ठीक आहे, mr² डिवाइडेड बाय 2 नंतर 3mr² डिवाइडेड बाय 2, बऱ्याच गोष्टींची व्हॅल्यू आहे, त्या कशा काढायच्या ते नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल. ठीक आहे, आणखी एक टॉपिक आहे छोटासा, प्रॉब्लेम तर येत नाही याच्यावरती, प्रॉब्लेम ते विचारले जाते, बट एक थिओरिटिकल कन्सेप्ट म्हणून बऱ्याच जणांना याच्यामध्ये डाऊट असतो नेमकं काय आहे हा रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, बरेच जण याला गाय रेडियस सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, नवीन काही नाही, सिंपल आहे बघा. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं, एखादी सिस्टीम आहे. ठीक आहे, एखादी काय छोटीशी सिस्टीम, छोटी म्हणतात भरपूर मोठी काढली. ठीक आहे, काय अडचण, ही एक सिस्टीम आहे आणि आपल्याकडे एक जी नेहमी आपण बघतो ती एक सिस्टीम. ठीक आहे, बघा आता इन्फिनिट डिस्टन्स किती झालं सेंटरपासून डिस्टन्स किती झालं तर r रेडियस इतकं. आता समजा ह्याच्यामध्ये एखादा मास m1 आहे, ज्याची रेडियस किती रे r, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, एखादा मास m2 आहे तर त्याची रेडियस किती झाली r2 आणि काय इथे समजा n पार्टिकल माहित नाही कुठे. ठीक आहे, n नंबर ऑफ पार्टिकलची सिस्टीम आहे. ठीक आहे, r. मग ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, m1 डिस्टन्स असताना m1 डिस्टन्स किती रेडियस वाले r1, m2 हा किती वाले r, m2 किती वाले r2. तसंच मग n मास पार्टिकल किती रेडियस वाले rn पार्टिकल, rn रेडियस वर. mn मास वाला हा मास जो n नंबरला त्याची रेडियस पण काय असेल rn असेल. ठीक आहे, r1 r2 rn असं काहीतरी आहे. तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं त्याचा कन्सेप्ट लक्षात घ्या. मी स्टेटमेंट वगैरे लिहू देणार नाही. ठीक आहे, डायरेक्टली लक्षात घ्या काय म्हणणं आहे त्याचं. ही सिस्टीम आहे, समजतंय, ही काय सिस्टीम आहे, ही पण एक सिस्टीम आहे. आता या सिस्टीम म्हणा ही घ्या प्लेट. ठीक आहे, ही डिस्क घ्या, ह्या डिस्क चं काहीतरी रेडियस असणार, ह्या डिस्कचं काय असणार एक रेडियस असणार. आता रेडियस ऑफ गायरेशनचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही ह्या डिस्क मध्ये एक छोटासा पार्ट कन्सिडर करता, ह्या डिस्क मधनं एक छोटासा पार्ट कन्सिडर करता. काय करता, एक छोटासा पार्ट. आता हा जो पार्ट आहे, ठीक आहे, मी आता हा पार्ट खाली काढून दाखवतो. ठीक आहे, त्या सिस्टीमचा भाग आता आहे छोटासा. ठीक आहे, छोटा काढलाय, मोठ्यापेक्षा काही नाही, छोटस, मोठ्या मासपेक्षा म्हणजे मोठ्या सर्क्युलर रिंग पेक्षा मी हा काय काढलाय एक
छोटासा काढला. ठीक आहे, ह्याची रेडियस होती r, तर ह्याची सुद्धा रेडियस असणार r. कन्फ्युज नको व्हायला म्हणून मी याला कॅपिटल R म्हणतो आणि याला स्मॉल r म्हणतो. दिसतंय का सर्वांना? याला काय म्हणतो? स्मॉल r. बट रेडियस ऑफ गायरेशनचं म्हणणंच ते की जर मोठ्या सर्कलची रेडियस r आहे आणि आपण त्या डिस्क मधनं एखादा छोटासा भाग बाजूला काढला, एक काहीला छोटासा भाग बाजूला काढला, तर तो जो मास असणार तो काय डिस्टन्सवर आहे? r डिस्टन्सवर. त्याच r डिस्टन्सला त्यांनी काय म्हणायला लागले किंवा काय म्हणताय ते आता k म्हणताय. ठीक आहे, काय म्हणताय? k. समजतंय? हे डिस्टन्स होतं r, तर हा छोटासा मास बाजूला घेतला, त्याचा किती डिस्टन्स सांगितलं आपण? किती डिस्टन्स वरती? तो k डिस्टन्स वर. किती डिस्टन्स वर आहे? k. तर ह्या पॉइंटला सुद्धा सांगा मग मला इथे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला असता? याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या मोठ्या सिस्टीमचा काय झाला असता? mr². काय झाला असता? mr². मग या पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतो? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो की त्या पॉइंटला, त्या छोट्याशा पॉइंटला सगळं मास कसं असतं रे सिस्टीमचं? कॉन्सन्ट्रेटेड असतं. कुठून? तर सेंटरपासून. कुठून? तर सेंटरपासून. मग तुम्ही एखादा छोटा भाग बाजूला काढला, तुम्हाला काय माहिती? सेंटर ऑफ मासच्या रूल नुसार काय माहिती? सेंटर ऑफ मास असा पॉइंट असतो जिथे काय असतं? सगळं मास कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. सगळं मास काय असतं? कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. मान्य इथपर्यंत? सेम आपल्याला तेच म्हणायचं, जर त्या पूर्ण सिस्टीम मधनं एखादा छोटा भाग बाजूला काढला तर त्याचं जे मास आहे त्याच्यामध्ये फरक पडला नाही पाहिजे. फरक पडायला हवा का? नाही. आणि तो काय आहे? त्या सिस्टीमचाच एक भाग आहे. तो काय आहे? त्या सिस्टीमचाच एक भाग आहे. मग हा फरक कशामुळे जाणवला तुम्हाला? मोठा सर्कल होता म्हणून मोठी रेडियस, मोठा सर्कल होता म्हणून मोठी रेडियस, छोटा सर्कल आहे तर म्हणून छोटी रेडियस. तर मग मास मध्ये फरक पडायला पाहिजे का? नाही. हाच कन्सेप्ट आहे. मोठा रेडियस होता म्हणून मोठं मास बनेल आणि छोटी रेडियस आहे तर छोटं मास बनेल. असा काही गैरसमज आहे का? नाही. आणि हा गैरसमज रेडियसचा, हा गैरसमज कोणाचा? रेडियसचा. म्हणून नाव काय? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणून नाव काय? रेडियस ऑफ गायरेशन. समजले? म्हणजे या छोट्या रेडियसला सुद्धा मास जे असणार ते कसं असणार? सारखंच. मास जे असणार ते काय असणार? सारखंच असणार. समजले? काय फॉर्म्युला होता आपला इनर्शियाचा? m1 r1² m2 r2² up to so on mn rn². ठीक आहे, समजलंय? mn rn². हा फॉर्म्युला होता आपला. ठीक आहे, आता ह्यालाच काय केले ते n नंबर ऑफ पार्टिकल्स पर्यंत घेतले. ठीक आहे, n नंबर ऑफ पार्टिकल्स पर्यंत कॅल्क्युलेट करताय तर डिवाइडेड बाय सुद्धा काय करणार आहे? हे n नंबर डिवाइडेड बाय सुद्धा काय करणार? n. काय n नंबर आहे? कारण की n नंबर ऑफ मासेस आहे जे किती रेडियस आहे त्यांची r आहे. आपल्या रेडियसची मॅटर नाही, फक्त हा काय m आहे. ठीक आहे, बघा नाही समजलं तरी पण बघा m1 प्लस m2 प्लस mn असं सगळं जर कधी कॅल्क्युलेट करत गेलं तर काय बनणार आहे? एक कॅपिटल मास m, एक कॅपिटल मास m, ब्रॅकेट मध्ये काय होत आहे? रेडियस. प्रत्येक पार्टिकलची काय? रेडियस. हाच तर कन्सेप्ट आहे रेडियसचा. प्रत्येक पॉइंट पार्टिकल्सची रेडियस कशी आहे? वेगवेगळी. बट ओव्हरऑल सगळ्या सिस्टीमचा मास काय आहे? कॅपिटल आहे. इथे काय होणार? r2² अप टू काय? rn² डिवाइडेड बाय काय? डिवाइडेड बाय काय? कॅपिटल N. ठीक आहे, इथे लिहू शकला असता तुम्ही असं n mn असं बोलू शकला असता. हा mn नंबर पार्टिकल्स तर mn तर हा सुद्धा n. ठीक आहे, mn मिळूनच तर m1 m2 mn अशी मिळूनच तर काय बनणार आहे? m बनणार आहे. ने डिवाइडेड काय केलं? n केलं. डिवाइडेड काय केलं? n केलं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ही जी टर्म दिसते तुम्हाला, कोणती टर्म? ही वाली टर्म r1 प्लस r2 rn² डिवाइडेड बाय s. समजतंय? काय लिहिलं बघा, ही जी टर्म आहे r1² प्लस r2² अप टू rn² डिवाइडेड बाय n. डिवाइडेड बाय ह्यालाच बोलतात k. ह्यालाच काय बोलतात? k. k म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन. k म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन. ह्यालाच काय बोलतात? रेडियस ऑफ गायरेशन. मीनिंग समजला आता तरी? छोटे छोटे डिफरंट असले तरी त्या पर्टिक्युलर रेडियसला सगळ्या सिस्टीमचा मास कसं असणार? सारखंच. सगळ्या सिस्टीमचा मास कसं असणार? सारखंच असणार. फरक नाही पडत किती डिस्टन्स रेडियस वरती तो मास. शेवटी काय असणार आहे? त्या पॉइंटला किंवा त्या रेडियसला, त्या पॉइंट रेडियसला त्या सिस्टीमचा मास कसं असणार? सारखंच असणार.
ठीक आहे. मग याला काय बोललो आपण के बोललो. ठीक आहे. मग बघा आता काय बोलायला ते यालाच काय बोललो मग आता आपण के बोलतात किंवा इकडे के स्क्वेअर बोलतात कोणी कोणी याला. ठीक आहे. के स्क्वेअर इकडे स्क्वेअर येते इकडे सुद्धा स्क्वेअर असणार. मग फॉर्म्युला काय होता आपला I = mr स्क्वेअर. I = mr स्क्वेअर. आता mr स्क्वेअर ची म्हणजे के ची व्हॅल्यू काय येते इथे जर कधी मी विचारलं के ची व्हॅल्यू काय आली तुम्ही काय सांगणार के ची व्हॅल्यू r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस अप टू rn स्क्वेअर डिवाइडेड बाय n. के चा स्क्वेअर होता तर ही व्हॅल्यू काय येणार आहे रूट मध्ये. ही व्हॅल्यू काय येणार रूट मध्ये. समजले. ही व्हॅल्यू कशामध्ये येणार तर रूट मध्ये. तर मग काय फॉर्म्युला तयार होईल आपला इनर्शियाचा इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन mr स्क्वेअर. आता इथे r स्क्वेअर च्या ऐवजी काय आलं आहे के स्क्वेअर आलं. r स्क्वेअर च्या ऐवजी काय आलं इथे तर के स्क्वेअर. समजलंय. के स्क्वेअर ची व्हॅल्यू कशी निघणार तर त्याच्यावर के स्क्वेअर ची व्हॅल्यू कशी निघणार त्याच्यावर. आपल्याकडे फॉर्म्युला आला रेडियस ऑफ गायरेशनचा I = mk स्क्वेअर and k is for radius of gyration. शेवटी एकच सांगितलं जाता रेडियस ऑफ गायरेशन चं मीनिंगच ते की प्रत्येक पॉइंटला भले त्याची रेडियस वेगवेगळी असू द्या त्या प्रत्येक पॉइंटला किंवा त्या प्रत्येक रेडियसला सगळ्या सिस्टीमचं मास कसं वाटायला हवं सारखंच वाटायला. हे फरक वाटायला हवा का टोटल मास आणि त्या छोट्या मास मध्ये. टोटल मास म्हणजे फक्त हे छोटंसं हे मोठं मास आणि परत एक छोटंसं मास घेतलं त्याची रेडियस कमी त्याची रेडियस जास्त त्याची कमी त्याची जास्त. तर मग इथे असणारा मास आणि इथे असणारा मास त्या दोघांमध्ये फरक असायला हवा का नाही. जर ह्याचं मास 5 kg आहे तर ह्याचं सुद्धा मास किती असायला हवं 5 kg. म्हणून त्याला बोलतात रेडियस ऑफ गायरेशन. Few more problems we will discuss in next lecture. Up to that, solve problems for your notebook or your book, which I recommended to you. Any kind of problem if you have, then ask me by texting a message to me. I hope you will get understand. Further discussion will be in the next lecture.